नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश, ज्यांचं इंग्लिश थर्ड लँग्वेज आहे किंवा जे प्युअर मराठी मीडियम आणि सेमी मीडियम मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो सेक्शन वाईज आपण व्हिडिओ पाहणार आहोत. ॲज युजुअल मी तुम्हाला या व्हिडिओज मधून टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. त्यासोबतच तुम्हाला एक्झाम मध्ये आन्सर कसं लिहायचं हे सुद्धा कळणार आहे आणि अजून बरेचसे गोष्टी तुम्हाला कळतील. सो प्लीज व्हिडिओ नीट पहा, शेवटपर्यंत पहा आणि सगळे सेक्शन्स पाहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो पहिला प्रश्न, एक मी आधी प्रश्न घेते की मला काही प्रश्न विचारलेले होते त्यातील. तर पहिला प्रश्न असा होता की उत्तरं लिहिताना किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना सेक्शन वाईज सॉल्व्ह करणं नेसेसरी आहे का? तर नाही. तुम्ही 5th सेक्शन आधी सॉल्व्ह करा, तुम्ही 7th आधी सॉल्व्ह करा, 6th आधी सॉल्व्ह करा, 3rd आधी सॉल्व्ह करा, काही फरक पडत नाही. पण जो सेक्शन तुम्ही चालू कराल, आता सपोज की मला आधी 3rd सेक्शन सॉल्व्ह करायचं आहे पोएट्रीचा, मला आधी अप्रिसिएशन लिहायचंय. ठीक आहे, मी लिहिलं अप्रिसिएशन, पण तो 3rd सेक्शन पूर्ण कम्प्लीट करा. त्याच्यामध्ये पूर्ण पोएम सोडवा, पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स पण सोडवा, पोएमचं अप्रिसिएशन पण सोडवा आणि जे काही ते 3rd सेक्शन मध्ये असेल ते पूर्ण करा. ठीक आहे, तुम्ही सुरुवात 3rd ने केली, नो इश्यूज, पण तो 3rd तिथे पूर्ण करा आणि मगच 4th कडे जा किंवा मग पुन्हा एकदा 1st कडे या. हे तुमची चॉईस आहे की पुढे जायचं की मागे यायचं. पण जो कुठला सेक्शन तुम्ही स्टार्ट करणार आहात तो पूर्ण संपवा. कधी कधी असं होईल की तुम्हाला फक्त अप्रिसिएशन आठवतंय, क्वेश्चन आणि आन्सर्स तुम्हाला नाही येत आहेत, तर पेजेस सोडा. त्यासाठी किती पेजेस रिक्वायर्ड असतील, एक आहे, त्याच्या मागचं आणि पुढचं असं एक आहे का, किंवा किती लागू शकतात पानं, तेवढी सोडा आणि मग नेक्स्ट सेक्शन स्टार्ट करा. आफ्टर कम्प्लिटिंग युअर पेपर कम बॅक टू दॅट पेज आणि परत ते लिहिण्यासाठी सुरुवात करा. पण मध्येच असं नका करू की अर्धा 3rd सॉल्व्ह केलाय, त्याच्यामध्येच परत 1st घेतलाय, तो अर्धा केला, मध्येच 4th घेतला. याच्यामुळे इश्यू असा होतो की एक्झामिनरला खूप जास्त बिचारा इरिटेट होईल आणि तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही एक त्या सेक्शन वाईज सॉल्व्ह कराल, पण तुम्हाला नाही सॉल्व्ह करायचं, नो इश्यूज. जो सेक्शन तुम्ही स्टार्ट कराल त्याला संपवा. ठीक आहे. असं होणार नाही की तुम्ही सेक्शन वाईज नाही सोडवलं म्हणून तुमचे मार्क्स जातात, असं नाही होणार. पण जो सुरू कराल तो संपवा, पण अगेन प्रेफरन्स सेक्शन वाईजच द्या. ठीक आहे. सो थोडं कन्फ्युजिंग वाटलं असेल तर मी जे सांगते तेच करा, सेक्शन वाईज सॉल्व्ह करा. पण अगदीच येत नाहीये तर मात्र जो सेक्शन सुरू कराल तो संपवा आधी आणि मग नेक्स्ट सुरू करा. डन, एवढं ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हँडरायटिंग, म्हणजे हँडरायटिंग जर थोडंफार वाचनीय वगैरे असेल पण मोत्यांसारखं नाहीये तर मार्क्स जातात का? तर नाही जात. तुमचं हँडरायटिंग वाचनीय आहे, इट्स ओके. फक्त तेच थोडंसं अजून म्हणजे एक एक्सपेक्टेड काय आहे की तुमचं हँडरायटिंग समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, कारण जर त्याला कळलं तरच तो माणूस ते वाचू शकतो आणि तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. ठीक आहे. सो वाचनीय असलं पाहिजे, ए ओ मधला फरक कळला पाहिजे, आय जे मधला फरक कळला पाहिजे. सो एवढं जर होत असेल तर ठीक आहे. ओके. आता आपण सुरू करूया आपल्या क्वेश्चन्सला, म्हणजे पेपर्सला. सो पेपरमध्ये पहिलं सेक्शन आहे लँग्वेज स्टडीचा. आता हा जो सेक्शन आहे तर हा 8+2 म्हणजे एकूण 10 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 10च्या 10 मार्क्स अगदी पक्के कसे करायचे किंवा 10 पैकी 10 मार्क्स कसे मिळवायचे हे पाहणार आहोत. सो मी तुम्हाला हे टिप्स सांगते, कारण मी सुद्धा जेव्हा 10th दिली होती तेव्हा आय स्कोर 98 मार्क्स आउट ऑफ 100 इन इंग्लिश. सो कदाचित मी तुम्हाला हे सगळं चांगलं सांगू शकते किंवा टिप्स देऊ शकते. सो क्वेश्चन नंबर 1A आहे. याच्यामध्ये तुम्हाला डू एज डिरेक्टेड साठी क्वेश्चन्स येतात. किती क्वेश्चन्स येतात? 6 क्वेश्चन्स येतात. त्यामधले कोणते सोडवायचे हे मेन आहे, कारण तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत 8 मार्कांसाठी. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कांसाठी आहे. मग यातले कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि कशामध्ये आपल्याला अगदी मार्क्स मिळू शकतात असे काही क्वेश्चन्स मी याच्यामधून सांगणार आहे. सो हा व्हिडिओ प्लीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ते पण हा व्हिडिओ पाहतील आणि त्यांना पण मार्क्स मिळतील. थोडंफार पुण्य तर कमवलं पाहिजे आपण. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर, पेपर लिहिताना कसं लिहायचंय बघा. तुमच्याकडे अशी छानशी आन्सर शीट असणार आहे. सगळ्यांचा पहिला पेपर झालाय, मराठीचा झाला असेल काहींचा. सो त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आन्सर शीट कशी असते, बट तरी पण एक ब्रीफ आयडिया म्हणून अशा पद्धतीने आपली आन्सर शीट असते, राईट. आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे एक छोटासा बॉक्स असतो आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर लिहायचा असतो. ठीक आहे. सो एक तर तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन यूज करू शकता. इथे एक छोटासा बॉक्स असतो. काय झालं, बॉक्स का उठत नाहीये? हा. आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 1. बरं, त्या क्वेश्चन नंबर 1 मधला हा ए आहे तर याच्या खाली लिहायचं आहे ए. त्याच्यानंतर तुम्हाला पेन्सिल घ्यायची आहे आणि पेन्सिलने एक छानशी इथे लाईन ड्रॉ करायची आहे, पेन्सिलने ड्रॉ करायची आहे आणि इथे एक सेफ्टी लाईन ड्रॉ करायची आहे. यासाठी कारण खूप सारे पेपर्स असतात, गठ्ठ्यामध्ये पॅक असतात, सुतळीने वगैरे पेपर्स बांधलेले असतात, तर ते फाटले तरी तुम्ही इथे जे काही लिहिले ते त्या फाटलेल्या तुकड्यासोबत जाऊ नये यासाठी ही एक सेफ्टी लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधल्या ए मधला, क्वेश्चन नंबर 1 मधल्या
ए मधला हा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, सो तो 1 नंबर इथे आला पाहिजे. आता या 1 मधला पण हा 1 आहे. आता हा 1 ऍक्च्युअली आपला जो आन्सर एरिया आहे, आन्सर एरिया म्हणजे काय, हा जो पूर्ण आहे एरिया त्याला आपण म्हणणार आहोत आन्सर एरिया. बाकी ठिकाणी आपण फक्त प्रश्न क्रमांक वगैरे लिहितो. ठीक आहे, सो हा असणार आहे आपला ऍक्च्युअल आन्सर एरिया. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही इथे ए लिहिणार आहात तेव्हा ट्राय करा की तो ए थोडाफार या लाईनला लागून असेल. उठत नाहीये, थोडाफार या लाईनला लागून असेल आणि इथे तुम्ही आणखीन एक लाईन ड्रॉ करा. हे कधी करायचंय, जेव्हा तुम्हाला उत्तरपत्रिका एक थोडी लवकर मिळते, म्हणजे तुम्हाला सगळे नाव आणि ते रोल नंबर वगैरे लिहिण्यासाठी उत्तरपत्रिका मिळते. सो त्यावेळेस तुम्हाला हे सगळं करायचं आहे. इथे तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आय होप की कर्सर विजिबल आहे. ते यासाठी की इथे आपण इथे आपण ए लिहितोय, पण इथे जेव्हा एक्झामिनर तुमचं एक क्वेश्चन चेक करणार तेव्हा एक्झामिनरला इथे मार्क्स देण्यासाठी आपण जागा सोडायची. ठीक आहे, सो इथे थोडीफार जागा सोडायची. तुम्ही जर असं केलं ना तर फरक काहीच पडणार नाही, पण एक्झामिनरला म्हणजे कन्व्हिनियन्स मिळेल की हा बाबा आपल्याला मार्क्स द्यायला जागा सोडली आहे किंवा आपल्यासाठी छान ठेवलेला आहे पेपर, तर त्याला खुश करायचं थोडंसं, म्हणजे आपले मार्क्स नको इथे कट नाही होणार. ठीक आहे, सो हे तुम्हाला करायचं आहे, कारण इथे एक्झामिनर आरामात तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. बाकी इथे तुम्ही ABCD जो उपप्रश्न क्रमांक आहे, सब क्वेश्चन नंबर ABC जे असेल ते लिहू शकता. त्या ए मधला जो कुठला नंबर असेल तो इथे लिहायचा. या नंबर मधला जो कुठला नंबर असेल तो जर रोमन मध्ये असेल तर रोमन मध्ये लिहायचं. आता इथे बघा, जे अगदी सब क्वेश्चन आहेत ते सगळे रोमन मध्ये आहेत, तर त्यांचा नंबर रोमन मध्येच लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, नाहीतर एक्झामिनरला कळणार कसं ना की तुम्ही काय नक्की सॉल्व्ह करताय. डन, सो एवढं कळलेलं आहे. आता बघा, याच्यामधला हा जो पहिला क्वेश्चन असतो तो शक्यतो सगळ्यांनी अटेम्प्ट करायचा आहे. दुसरा क्वेश्चन आहे अल्फाबेटिकल ऑर्डरने ऑर्गनाइज करायचंय किंवा अरेंज करायचंय. अर्थात हे सगळ्यांना ABCD येत असल्यामुळे हे सोपं आहे. तिसरा आपण थोडासा बाजूला ठेवूया. चौथा असा आहे की तुम्हाला दिलेला शब्द आहे, या शब्दामधून तुम्हाला लहान लहान शब्द बनवायचे आहेत. अगेन हे पण खूप इझी आहे. नेक्स्ट आहे सहावा, एक इझी आहे. सहावा यासाठी की तुम्हाला फक्त शेवटचं अक्षर जे आहे ते ओळखायचंय आणि त्या अक्षराने सुरू होणारे नवीन शब्द लिहायचे आहेत. आता ते शब्द वर्ब्स असणार की नाउन असणार की ऍडजेक्टिव्ह असणार, जे काय असेल ते तुम्हाला इथे स्पेसिफाय केलं असेल. ठीक आहे, मग आता तुमच्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे 5th किंवा 6th. जर तुम्हाला प्रॉपरली नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब्स आयडेंटिफाय करून आठवून लिहिता येणार असतील तर तुम्ही हा अटेम्प्ट करा. किंवा बेस्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी जर नाउन दिलं असेल तर इथे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह लिहायचंय, इथे वर्ब दिलं असेल इथे ऍडवर्ब लिहायचे, इथे ऍडजेक्टिव्ह असेल इथे नाउन लिहायचे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही रिलेटेड वर्ड्स करू शकता. सो 5वा आणि 6वा ऑलमोस्ट सेमच आहे, तुम्ही यातला कोणतेही अटेम्प्ट करा चालेल. मग आता या ठिकाणी मी पंक्च्युएशन वाला क्वेश्चन का सोडला, कारण बऱ्याच जणांना पंक्च्युएशन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आणि चुकून जर तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स चुकवले, एक जरी चुकवलं, कारण इथे भरपूर पंक्च्युएशन मार्क्स एका सेंटेन्स मध्ये द्यावे लागतात, पण तुमचा एक जरी पंक्च्युएशनचा मार्क म्हणजे पंक्च्युएशन चिन्ह चुकलं तरी पण तुमचे पूर्ण मार्क्स जाणार. त्याच्यामुळे हा क्वेश्चन इव्हन इफ यू नो तरी पण तुम्ही फर्स्ट, सेकंड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ करा आणि मग थर्ड करा. ठीक आहे, कारण इन केस जर तुमचा पेपर ऑर्डरमध्ये चेक केला गेला आणि हेच चुकलं आणि कदाचित एक्झामिनर पुढे मार्क्स द्यायला विसरले, असं होत नाही पण होऊ शकतं ना, आपण ह्युमन एरर आहे, अवॉइड नाही करू शकत. सो असं जर झालंच तर तुमचे मार्क्स जातील. सो बेस्ट आहे की आधी तुम्हाला जे एकदम क्लिअर कट आणि परफेक्ट येते ते आधी लिहा. त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे लिहा ते, पण हे सगळं झाल्यानंतर लिहा. ठीक आहे, कधीतरी लिहायचंच आहे ना, तेवढाच वेळ जाणार आहे, मग हे सगळं लिहा आणि मग तो लिहा, सिम्पल. ओके, सो आता आपण पेपर सोडवायला घेऊया. ऍक्च्युली इथे तुम्हाला आन्सर्स लिहिताना कसं लिहायचंय बघा, एका खाली एक तुम्हाला लिहायचं. आता पहिला शब्द जो काही इथे असेल, सपोज पहिलं प्रेयर आहे तर वरती लिहायचं, दुसरं खाली लिहायचं, एका खाली एक, यासाठी कारण अगेन एक्झामिनरला मार्क्स द्यायला कन्व्हिनियंट आहे. तुम्ही जर एका बाजूला एक लिहिलं तर त्याला असं 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 चेक करावं लागेल, त्यापेक्षा त्यांना जरासं आपण मुभा देऊया आणि ते असे असे चेक करतील. ठीक आहे, सो त्यासाठी तुम्हाला नेहमी उत्तर लिहिताना जर एक एक अक्षराची उत्तर असतील तर ते एका खाली एकच लिहायचे, बिकॉज एक्झामिनरला इझिली चेक करता येईल यासाठी. आता जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात तेव्हा इथे जे काही शब्द येतात ते तुम्ही आता 10वी पर्यंत वाचले असणारच असे शब्द येतात. कुठलेही बाहेरचे मोठे शब्द येणार नाहीत, खूप लांबलचक पण येणार नाही. मॅक्स टू मॅक्स 6 ते 7 अक्षर असतील एवढा शब्द विचारला जातो. ठीक आहे, आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करणार तेव्हा मी तुम्हाला एक ट्रिक खूपदा सांगितली, कोणाला आठवते त्यांनी जरा खाली कमेंटमध्ये सांगा. मी काय सांगितलं होतं की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करणार तेव्हा ट्राय करा की या ठिकाणी तुम्ही आधी वॉवेल्स पुट कराल. तुम्हाला शब्द माहितीये डिरेक्टली लिहा, पण व्हॉट इफ की तुम्हाला हा शब्दच नाही माहिती, तुम्ही आतापर्यंत कधी हा शब्द वाचलेला तुम्हाला आठवतच नाहीये, एक्झाम मध्ये स्ट्रेसमुळे असेल किंवा कधी वाचलाच नाहीये, मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॉवेल्स टाकून बघायचे. आता वॉवेल्स मध्ये काय येतं, ए, ई, आय, ओ, यू. मग इथे सगळ्यात आधी ए टाकून बघा, मिनिंगफुल शब्द बनला प्रेयर. ठीक आहे, लिहा प्रेयर.
प्रेयर जेव्हा तुम्ही शब्द लिहिणार आहात तेव्हा एच्या खाली तुम्हाला पेन्सिल किंवा पेनने बारीकशी अंडरलाईन करायची आहे. याचा अर्थ अगेन एक्झामिनरला तुम्हाला त्रास नाही द्यायचे की हा मी अक्षर टाकले तुमचं तुम्ही शोधून बघा, असं नाही करायचंय. तुम्ही त्यांना शोधून द्या की हा बाबा मी याच्यामध्ये ए लिहिलाय. ठीक आहे. दुसरी गोष्ट अगेन टॅलेंट, तुम्हाला हा शब्द नाहीच माहिती, परत AEIO टाकून पहा. मोस्ट ऑफ द टाइम्स 80% तरी तुम्हाला यातलेच 80 काय 90% पण तुम्हाला यातलेच अक्षर वॉवेलच त्याच्यामध्ये टाकलेले मिळतील. ठीक आहे, की वॉवेलच तुम्हाला ब्लँक्स मध्ये मिळतील. सो या ठिकाणी टॅलेंट आलं. नेक्स्ट आहे RID. तुम्हाला आता माहिती नाही याच्यामध्ये काय येईल. तुम्ही AEIO पण टाकलं पण काहीच मिनिंगफुल बनत नाहीये. तुम्हाला अगेन हा शब्द अजिबात माहिती नाहीये. मग काय करायचं, थोडंसं याला बाजूला ठेवायचं, पूर्ण पेपर लिहायचा. जेव्हा पेपरमध्ये अशी सिच्युएशन येईल की तुमचा पेपर झालेला आहे, तुमच्याकडे आता काही म्हणजे टाइमपास करण्यासारखा वेळ आहे, तर या केसमध्ये A पासून Z पर्यंत सगळे कॉन्सोनंट्स पण टाकून पाहायचे आणि जिथे तुम्हाला वाटेल की मिनिंगफुल शब्द बनतोय तिथे तुम्हाला हे करायचंय. आता या ठिकाणी RIDGE रिच हा शब्द इथे बनणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे अगेन ट्रुथ हा शब्द असायला पाहिजे. अगेन तुम्हाला माहिती नाहीये की हा शब्द काय आहे. तुम्ही सगळे अक्षर टाकून बघितली, वॉवेल्स टाकून बघितले. आता तुमच्याकडे वेळ नाहीये, म्हणजे तुम्हाला ते पेपर कुठे सोडवायचंय तर पुन्हा पेपर सोडवा. पेपर झाल्यानंतर वेळ असेल तर रिटर्न या आणि या ठिकाणी ABCD पासून सगळे टाकून पहा, जे येईल ते करा. ठीक आहे. हा पूर्ण टाइमपास क्वेश्चन आहे आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत हा प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर आपला पंक्च्युएशन वाला आपण एक्स्ट्रा सॉल्व्ह करतोच आहोत. खाली आला बरोबर तुक्याने तर आला बरोबर शील. ओके. ओके. आता नेक्स्ट आहे अल्फाबेटिकल ऑर्डर्स. एवढं केलं की तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. शब्द एका खाली एक सॉल्व्ह करायचे आहेत. आता मी हे सगळं इरेज करते कारण याचं आपल्याला काही काम नाहीये. सो आता तुम्हाला जर ABCD येत असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर्स हा प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. आता तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं असेल पेपर पॅटर्नला किंवा आपल्या पेपरला, तर बघा अल्फाबेटिकल मधला पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये सगळे पहिलं जे अक्षर आहे तर ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. पण दुसऱ्या याच्यामधलं पहिलं अक्षर सेम आहे, काही ठिकाणी दुसरं अक्षर पण सेम आहे. म्हणजे पहिलं अतिशय इझी आहे, दुसरं थोडंसं गुगली टाकलंय तुम्हाला. सो आता ABCD प्रमाणे लावायला व्हिडिओ पॉज करा आणि लावा. इतना तो करी सकते हो. ठीक आहे. ABC म्हणजे हे आलं पहिलं, पहिलं. असे नंबर्स नाही लिहायचे, तुम्हाला डायरेक्टली लिहायचे. पहिलं कोलोसेल, दुसरं जे काय असेल ते. ठीक आहे. तुम्हाला असे नंबर्स नाही लिहायचे किंवा ही ऑर्डर पण नाही लिहायचे. जी ऍक्च्युअल आन्सरची ऑर्डर असेल तीच डायरेक्टली तुम्हाला लिहायची आहे. ABCDEFGHIJKLM. सो हे आलं सेकंड, N हे आलं थर्ड आणि W येणार फोर्थ. ठीक आहे. आलं झालं ऑर्गनाइज करून, अरेंज करून झालं. ऑर्गनाइज नाही, अरेंज पाहिजे ना. ओ नो 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 नो. ओके, अरेंज करून झालं. ठीक आहे. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे झालेलं आहे. डिरेक्टली ऑर्डरमध्ये लिहायचं, हे एका खाली एक लिहायचं नाही, हे एका बाजूला एकच लिहायचं, कारण हे पूर्ण एक सिरीज आहे. ठीक आहे, एक पूर्ण ऑर्डर आहे. सो हे तुम्हाला एका बाजूला एकच लिहायचंय. नेक्स्ट आहे सेकंड, लिव्ज लाईज लाईज. आता याच्यामध्ये फर्स्ट लेटर तर सेम आहे, बघून काहीच उपयोग नाहीये. सेकंड लेटर बघा ए आहे, सो हे पहिलं येणार. ABCDE आहे, दुसरं येणार. आता याच्यामध्ये सेकंड पण सेम आहे. मग याच्यामध्ये तिसरं लेटर बघा, इथे V आहे, इथे E आहे, म्हणजे हे थर्ड आलं, हे फोर्थ आलं. ठीक आहे. सो पहिलं लेस, दुसरं लिव्स, तिसरं लाईज, चौथं लिव्ज. डन. सो अशा पद्धतीने ऑर्डर असणार आहे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे. याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन नाहीये, काही ट्रिक नाहीये. तुम्हाला जर ABCD येते तर हा प्रश्न तुमचाच आहे आणि याच्यामध्ये कोणीही सिली मिस्टेक वगैरे करून मार्क्स अजिबात घालवायचे नाही. कळलं? आता आपण जाऊया नेक्स्ट. नेक्स्ट आहे पंक्च्युएट करायचं आहे. पंक्च्युएशनसाठी जे काही सेंटेन्सेस येतात ते तुमच्याच पुस्तकामधले असतात. जर तुम्ही लेसन्स नीट रीड केले तर तुम्हाला कळेल की अरे हे आपल्याच पुस्तकातलं आहे, अरे आपण हे वाचलंय. ठीक आहे. सो बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्ट. म्हणजे हे इनडिरेक्ट स्पीच मधलं आहे. तुम्ही अगेन ग्रामरचा इनडिरेक्ट स्पीचचा पार्ट केला असेल तरी पण तुम्हाला हे सोडवता येईल. म्हणजे कुठला अभ्यास कुठे उपयोगी पडू शकतो बघा. सो आता सगळ्यात पहिली गोष्ट पंक्च्युएशन मध्ये काय बघायची, फर्स्ट लेटर नेहमी कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट लेटर कॅपिटल पाहिजे. दुसरी गोष्ट, वाक्यात डिरेक्टली पहिलं लेटर बघितलं की डिरेक्टली वाक्यातलं त्या वाक्यातलं शेवटचं बघायचं की एंडला काय पाहिजे, इधर फुल स्टॉप पाहिजे, इधर क्वेश्चन मार्क पाहिजे किंवा इधर एक्सक्लामेटरी मार्क पाहिजे, डिपेंडिंग अपॉन ते सेंटेन्स कसं आहे. थर्ड, याच्यामध्ये जर कोणाचं प्रॉपर नाव आलं असेल, प्रॉपर नेम जर असेल तर त्याचं पण फर्स्ट लेटर कॅपिटल असलं पाहिजे. ठीक आहे. वाक्यामध्ये सेड, आस्ट वगैरे असं काय आलं असेल तर त्याच्या आधी अशा पद्धतीने डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे. वाक्यामध्ये कुठे आय ॲज अ प्रोनाउन वापरलं असेल तर ते कॅपिटल पाहिजे. ते बघा आय वापरलंय पण स्मॉल घेतलंय, ते कसं पाहिजे, कॅपिटल पाहिजे. सो हे काही रूल्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एवढं तुम्ही केलं तर तुमचा पेपर किंवा हा जो क्वेश्चन आहे तर तो आरामात सॉल्व्ह होणार आहे. सो आता आपण ह्याला सॉल्व्ह करूया, बघूया कसं सोडवायचं आहे. हे सगळं अच्छा हे राहू द्यायचं होतं का, राहू द्या, गेलं ते परत नाही आणतात त्याला. आणायचं काय ऑप्शन आहे का, अंडू गुंडू काय, कंट्रोल सेट नाही, आमच्याकडे असं काही होत नाही. बट ठीक आहे, नो इश्यूज. चलो
डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. अगेन डिड मधला डी, अरे डिड मधला डी कॅपिटल पाहिजे. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. आता हा क्वेश्चन आहे तर तुम्ही इथे क्वेश्चन मार्क दिला पाहिजे. हे कोणीतरी कोणाला तरी विचारले, सो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आय मधला आय कॅपिटल आला पाहिजे. आस्ट नंतर वाक्य संपतंय, सो इथे फुल स्टॉप आलं पाहिजे. ठीक आहे. सो डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड, आय कॅपिटल आणि आस्ट नंतर फुल स्टॉप. सो हे झालं तुमचं आन्सर. आन्सर लिहिताना फक्त हे बरोबर केलेलं लिहायचं आहे, क्वेश्चन पेपर मधलं उतरवायचं नाहीये. जे तुम्ही बरोबर करून किंवा पंक्च्युएशन मार्क्स यूज करून लिहाल ते तुम्हाला आता लिहायचंय. डन. इथे काही अंडरलाईन वगैरे करायची गरज नाहीये मोस्टली. इथे तुम्ही उत्तर ते शोधतील परीक्षक आणि तुम्हाला मार्क्स देतील. नेक्स्ट आहे मीना. मीना हे नाव आहे कोणाचं तरी. नावाचं पहिलं अक्षर कसं असलं पाहिजे? कॅपिटल. सो मीना मधला एम कॅपिटल. मीना सेड. परत एकदा सेड आलंय वाक्यामध्ये. सेड असेल, आस्ट असेल, टोल्ड असेल तर त्यावेळेस काय करायचं? इथे आपण कॉमा नाही देऊ शकत, राईट, कारण आय आस्ट शेवटी आलंय. हे जर आय आस्ट आणि सॉरी 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 आय नो की माईक मध्ये खूप मोठा आवाज आला असेल. हा, सो आय आस्ट डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा, तर मग आय आस्ट नंतर कॉमा दिलं असतं. पण हे शेवटी आलं तर कॉमा बिवा काय द्यायचं नाही. जर सुरुवातीला आलं आय आस्ट तर तुम्ही कॉमा दिला असता, जसं की या ठिकाणी मीना सेड सुरुवातीला आलंय. आता मीना काय सेड म्हणजे मीना काय म्हणाली, तर व्हॉट आर यू डुईंग हिअर. अगेन हा क्वेश्चन मार्क्स आलं, क्वेश्चन मार्क्सचं क्वेश्चन आहे किंवा क्वेश्चन मार्क्सचं सेंटेन्स आहे. आता ती काय म्हणाली ते सगळं डबल इन्व्हर्टेड मध्ये. ती जेव्हा म्हणाली तेव्हा हे व्हॉट कॅपिटल मध्ये आलं पाहिजे, कारण ती म्हणाली ना, तिचं हे स्वतःचं पूर्ण सेंटेन्स आहे. सो अशा केसमध्ये या पहिल्या शब्दातलं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. ठीक आहे. सो मीना मधला एम कॅपिटल, सेड नंतर कॉमा, त्याच्यानंतर व्हॉट आर यू डुईंग हिअर क्वेश्चन वाला सेंटेन्स आहे, क्वेश्चन मार्क किंवा इंटरगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे क्वेश्चन मार्क. हे पूर्ण सेंटेन्स कोणीतरी म्हणाले त्याच्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे. सो हे सगळं झालं. अशा पद्धतीने तुम्हाला पंक्च्युएशन करायचं आहे. अगेन रूल्स मी एकदा तुम्हाला सांगते. वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असलं पाहिजे. वाक्याच्या शेवटी डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क असलं पाहिजे. जर त्याच्यामध्ये प्रॉपर नाउन आलं असेल तर ते कॅपिटल असलं पाहिजे. जर कोणी काही म्हटलं असेल तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलं पाहिजे. कुठे आय आला असेल ॲज अ प्रोनाउन तर आय कॅपिटल पाहिजे. जर इथे सेड टोल्ड काही आलं असेल तर त्याच्यानंतर एक कॉमा पाहिजे. आणि जे काही सेड टोल्ड असेल त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे. ठीक आहे. डन. मोस्टली तुम्हाला इनडिरेक्ट स्पीचलाच असं पंक्च्युएट करायला विचारलं जातं, कारण ते थोडंसं ट्रिकी असतं त्याच्यामुळे. पर अभी हमको रूल्स पता है, अभी हमको कोई ट्रिक नहीं कर सकता है की नाही. चलो नेक्स्ट आहे नॉलेज. आता तुम्हाला नॉलेज या शब्दामधले मिनिमम 3 अक्षर एका शब्दामध्ये असतील एवढा मोठा वर्ड बनवायचा आहे. किती वर्ड्स बनवायचे? 4 बनवायचे. मिनिमम 4 बनवायचे, मॅक्सिमम 10 करा, 12 करा, किती पण करा, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. ठीक आहे. आता नॉलेज. नॉलेजमध्ये तुम्ही नो नाही करू शकत, म्हणजे नो हा शब्द इथे सुटेबल नाहीये, कारण मिनिमम 3 लेटर असले पाहिजेत. नो, टू, इज असे असे शब्द नाही बनवायचे. ओके, तुमचे मार्क्स जातील. मग आता इथे बघा, पहिल्यांदा तो नो नाही, पण हा नो आहे की. ठीक आहे, हे नो आलं. नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नो नंतर घुबड, OWL आऊल आलं. त्याच्यानंतर ओफ, त्याच्यानंतर LED इलेज. झाले 4 शब्द. सिम्पल. 5-6 पण लिहू शकता, एखादा एक्स्ट्रा लिहून ठेवा. कदाचित तुमची इथे स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा कदाचित तुम्हाला वाटते हा मिनिंगफुल आहे बट असा शब्दच नाहीये, तर अशा केसमध्ये एखादा एक्स्ट्रा लिहून ठेवू शकता. आता मला माहितीये की हे शब्द आहेत, सो मी एक्स्ट्रा लिहिण्याचे कष्ट नाही घेते, पण तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल तर तुम्ही एखादा एक्स्ट्रा लिहू शकता. ठीक आहे. सो हे झाला, हा झाला आपला चौथा प्रश्न. नेक्स्ट आहे 5वा प्रश्न. कोणी चौथा प्रश्न सोडायचा नाहीये. 5वा प्रश्न बघूया. आता गुड काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे, राईट. सो गुड ऍडजेक्टिव्ह आहे. जर या मधल्या गोलामध्ये ऍडजेक्टिव्ह असेल तर बाजूला सगळे नाउन असले पाहिजे, सगळेचे सगळे नाउन. इथे तुम्हाला कोणीही लिहून देणार नाही की हे ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन लिहा, नाही. हे तुम्ही स्वतःहून आयडेंटिफाय करणार आहात आणि स्वतःहून लिहायचं आहे. जे काही नाउन असेल तर तुम्ही इथे सगळे ऍडजेक्टिव्ह लिहिणार आहात. जर इथे ऍडजेक्टिव्ह असेल तर सगळे नाउन लिहिणार आहात. सपोज या ठिकाणी रन असतात तर मी इथे फास्ट स्लो लिहिलं असतं, स्लोली लिहिलं असतं, सॉरी, फास्ट स्लोली लिहिलं असतं. याचा अर्थ मी वर्बचं काय लिहिले? ऍडवर्ब्स लिहिले. जर इथे स्लोली असतं तर मग इथे रन, वॉक, सिट, काय जे काय असेल ते असं मी वर्ब लिहिले असते. सो पुन्हा एकदा रिपीट करते की जर तुम्हाला या गोलामध्ये ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर तुम्हाला सगळे नाउन लिहायचे आहेत. जर आणि वायस वर्सा, हा, नाउन दिलं असेल तर ऍडजेक्टिव्ह लिहायचे. आणि जर या गोलामध्ये वर्ब दिला असेल तर ऍडवर्ब लिहायचे. अगेन वायस वर्सा, ऍडवर्ब दिलं असेल तर वर्ब लिहायचे. ठीक आहे. आता सांगा, गुड हॅबिट आहे. अजून काय? हेल्थ रे, हेल्थ, गुड हेल्थ पण असू शकते ना. गुड हँड रायटिंग असू शकतं. गुड 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 बुक असू शकतं. गुड ऑब्झर्वेशन असू शकतं.
ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने हे सगळं गुडगुड झालेलं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने नाउन्स लिहायचे होते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे आणि इथे मात्र तुम्हाला सांगितलंय की बाबा नो हे वर्ब आहे आणि जर असं सांगितलं असेल हे वर्ब आहे तर तुम्हाला सगळे वर्बच लिहायचे आहेत. जर सांगितले नाउन आहे तर तुम्ही लायन, टायगर, रन असं नाही लिहू शकत. लायन, टायगर नंतर म्हणजे लायन, टायगर हे वर्डचे नाहीये, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. त्याच्यानंतर तुम्ही मध्येच रन नाही आणू शकत. एक तर सगळे वर्ब पाहिजेत, सगळे नाउन पाहिजेत, सगळे ऍडजेक्टिव्ह पाहिजेत किंवा सगळे ऍडवर्ब पाहिजेत. सो जे काय पाहिजे ते तुम्हाला इथे दिलं जाणार. ठीक आहे. आता एंटर वर्ब आहे. आता मला आर वरून एखादा नवीन वर्ब सांगा. पढलो रीड करो. आता रीड वरून एखादा नवीन वर्ब सांगा. म्हणजे डी वरून एखादा नवीन वर्ब सांगा. ड्रॉ, डब्ल्यू वरून राईट, ई वरून इट. संपलं. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचंय. ओके, डन. आता हे लिहिताना कसं लिहायचंय? एंटर, त्याच्यानंतर ए हे एका सरळ रेषेत लिहायचं. एंटर नंतर रीड नंतर ड्रॉ नंतर राईट नंतर इट. ठीक आहे. तुम्ही काही तुमची वर्डचेन वेगळी पण असू शकते. एक काम करा, तुम्हाला एक टास्क, मी जी वर्डचेन बनवली आहे याच्यापेक्षा वेगळी वर्डचेन तुम्हाला बनवायचे आहेत. माझे वर्ब्स रिपीट नाही झाले पाहिजेत. ठीक आहे. बघू आता कोण कोण पूर्ण करते. याचा अर्थ तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणजे माझी एवढी बडबड ऐकलेली आहे. एक गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्हाला कंपल्सरी ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. तुम्ही डायग्राम स्किप नाही करू शकत. तुम्हाला पेनाने ही पूर्ण डायग्राम ड्रॉ करायचे. जिथे सर्कल आहे, जिथे एरोज आहेत, जिथे लाईन्स आहेत त्या तिथेच असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. पेनाने ड्रॉ करायचे, कोणीही सरळ लिहायचं नाहीये. डायग्राम ड्रॉ करून मगच लिहायचे. ठीक आहे. ठीक आहे. डन, एवढं डन. आता नेक्स्ट मध्ये आहे डू एस डिरेक्टेड क्वेश्चन नंबर 1B. आता तुमचं क्वेश्चन नंबर 1B चेंज झालं पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला अगेन 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे आणि आता हे सॉल्व्ह करताना अटेम्प्ट एनी वन मधला म्हणजे ए आणि बी मधला एक करायचे आणि 2 मधला पण ए आणि बी मधला एकच करायचे. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्स साठी आहे. आता या ए बी मधला काय करायचं? शक्यतो माझ्या मते तुम्ही बी केलं पाहिजे, कारण ए मध्ये बघा तुम्हाला एकतर ही फ्रेज माहिती पाहिजे, तुम्हाला या फ्रेजचं मिनिंग माहिती पाहिजे आणि जर तुम्हाला मिनिंग माहिती असेल तर तुम्हाला सेंटेन्स पण फॉर्म करता आलं पाहिजे आणि एवढं केलं तरच तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे. तसं क्लॉज मध्ये नाहीये. तुम्हाला ऑलरेडी हाफ सेंटेन्स दिलाय, तुम्हाला हे पुढे पूर्ण करायचंय. ठीक आहे. आता इथे तरी पण आपण दोन्ही पण आता सॉल्व्ह करणार आहोत. ज्यांना फ्रेज, जर तुम्हाला असं वाटलं वाचून की हा मला ही फ्रेज माहितीये तर फ्रेजवाला करा, नो इश्यूज. फक्त एवढंच की तुम्ही जेव्हा फ्रेज लिहिणार तुम्हाला मिनिंग लिहायचं नाहीये, मराठी सारखं नाहीये, तुम्हाला मिनिंग लिहायचं नाहीये, तुम्हाला फक्त फ्रेजचा यूज करायचा आहे सेंटेन्समध्ये. जेव्हा तुम्ही फ्रेज सेंटेन्समध्ये वापराल तेव्हा जिथे फ्रेज वापरली आहे त्याच्या खाली अगेन तुम्हाला पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. आता आपण एक हे करूया. फॉर अ वाईल म्हणजे काही काळासाठी. ठीक आहे. थोड्या काळासाठी किंवा काही काळासाठी. सो दी गर्ल, किंवा तुम्ही इथे नाव पण लिहाते एखाद्या सुंदर मुलीचं. द गर्ल स्टॉप फॉर अ वाईल म्हणजे ती थोड्याशा क्षणासाठी किंवा थोड्याशा वेळेसाठी थांबली आणि स्टार्टेड चालायला लागली किंवा पळायला लागली किंवा वॉकिंग, रनिंग, वॉट एव्हर. आणि इथे मी वापरले फॉर अ वाईल, सो मी याच्या खाली अंडरलाईन करणार. सो द गर्ल स्टॉप फॉर अ वाईल अँड स्टार्टेड वॉकिंग, रनिंग, जे पण तुम्हाला हवं असेल ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍड अ क्लॉज. आता क्लॉज ऍड करताना इथे तुम्हाला हे वाक्य जे आहे ऑलरेडी दिलेलं आणि तुम्ही तुमचं वाक्य जे करणार आहात ते जोडण्यासाठी मध्ये एखादा WH चं वर्ड तुम्हाला यूज करायचं आहे. ठीक आहे. सो आता इथे बघा, धिस इज मॅन म्हणजे हा एक माणूस आहे. कोण माणूस आहे? आता मॅन बद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आपण ऍटलिस्ट व्हेन नाही वापरणार, आपण व्हॉट नाही वापरणार, आपण हाऊ नाही वापरणार. ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली मॅनला डिस्क्राईब करायचे तर आपण काय वापरणार? हू वापरणार. ठीक आहे. सो प्रॉपरली कुठलं WH वर्ड आपण इथे वापरू शकतो? जर टाइम बद्दल काही लिहिलं असेल तर अर्थात आपण व्हेन वापरलं असतं किंवा एखाद्या प्लेस बद्दल असेल तर आपण व्हेर वापरलं असतं. पण इथे एखाद्या माणसाबद्दल आहे सो आपण हू वापरणार. ठीक आहे. सो दिस इज द मॅन हू इज दी ग्रेट सायंटिस्ट म्हणजे हा एक असा माणूस आहे की जो, काय झालं पेनला, हा एक असा माणूस आहे की जो एक ग्रेट सायंटिस्ट आहे. ठीक आहे. असं माझ्यासारखं हँडरायटिंग नका काढू, तुम्ही सुंदर काढा. आणि हे तुम्हाला लिहायचंय जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेव्हा धिस इज द मॅन लिहायचंय, मग पुढे हु इज द ग्रेट सायंटिस्ट लिहायचंय आणि त्या हु इज द ग्रेट सायंटिस्टच्या खाली तुम्हाला पेन्सिलने अंडरलाईन करायचे किंवा पेनाने करा, पण पेन्सिलने छान दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं आपला क्वेश्चन नंबर बी मधला फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर बी मधला सेकंड सॉल्व्ह करताना तुम्हाला अगेन 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही दिलेल्या क्वेश्चन्सला सफिक्स किंवा प्रिफिक्स ऍड करू शकता हाफ मार्क्ससाठी आणि हाफ मार्क्ससाठी म्हणजे एका मार्कासाठी, किंवा दिलेले जे रूट वर्ड्स आहेत त्यांचा यूज करून वेगवेगळे 2 सेंटेन्सेस बनवू शकता. ठीक आहे. कोणतंही जे तुम्हाला सुटेबल वाटेल ते सेंटेन्स येत असेल सेंटेन्स बनवा, प्रिफिक्स आठवते
नाही, कधी कधी असं होतं की आपल्याला कळतच नाही काय प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचं, मग त्या केसमध्ये बी अटेम्प्ट करायचं. आता हे डिपेंड्स क्वेश्चनवरती. लिगलचं काय येईल? इनलिगल. आणि इमॅजिनचं इमॅजिनरी. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता तुम्हाला लिगलचा यूज करायचा आहे वाक्यामध्ये. सो दिस प्रॉपर्टी इज लिगल. एकदम सिंपल वाक्य पण चालणार. ठीक आहे, काही मोठं वाक्य लिहायची गरज नाहीये, सिंपल वाक्य पण चालेल, फक्त वाक्य अर्थपूर्ण असलं पाहिजे. अगेन लिगल जिथे आलं की ती तुम्हाला खाली अंडरलाईन करायची आहे. इमॅजिन. सो आय कांट इमॅजिन माय वर्ल्ड विदाउट यू. आय कांट इमॅजिन माय वर्ल्ड विदाउट माय पॅरेंट्स. विदाउट यू नाही, विदाउट माय पॅरेंट्स. ठीक आहे, इमॅजिनच्या खाली अंडरलाईन. ओके. सो इन दिस वे तुम्ही कसंही वाक्य बनवू शकता. अर्थपूर्ण असलं पाहिजे. वाक्य किती मोठं आहे छोटं याच्यावरती मार्क्स नाही मिळत, अर्थपूर्ण असल्यावरती मिळतात. इव्हन गुड आला तर आय एम गुड बॉय किंवा आय एम गुड गर्ल एवढं पण लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. अगेन वाक्याची छोटी फुल स्टॉप पाहिजे आणि अंडरलाईन केली पाहिजे. सो इन दिस वे आपण हे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होता आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय त्यांनी एक थम्स अप किंवा एक व्हाईट हार्ट वगैरे सोडून जा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट सेक्शन पाहणार आहोत, जे की असणार आहे आपलं पॅसेज किंवा टेक्स्चुअल पॅसेज. So thank you so much for watching this video and best of luck for your exams. Bye bye.